गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, 11वी कॉमर्समध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्या चॅनलवर एक लेक्चर सिरीज आपण सुरू केलेली आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत फायनल अकाउंट. फायनल अकाउंटचे भरपूर प्रॉब्लेमची प्रॅक्टिस आत्तापर्यंत आपण केलेली आहे आणि आजच्या लेक्चरला देखील खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आपण आज या ठिकाणी सोडवणार आहोत. आजच्या लेक्चरला देखील एक प्रॉब्लेमची प्रॅक्टिस आपण करणार आहोत. प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. नवीन ॲडजस्टमेंट याच्यामध्ये आलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो आणि चांगल्या प्रकारे समजून घ्या की प्रॉब्लेम कसा सोडवायचा. कारण परीक्षेमध्ये सेम टू सेम असेच प्रॉब्लेम विचारले जातात. तुम्ही जर व्यवस्थितपणे प्रॉब्लेम इथं बघितले आणि शिकलं तर तुम्हाला परीक्षेमध्ये हा टॉपिक आउट ऑफ सोडवता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थितपणे व्हिडिओ बघा आणि समजून घ्या. त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपली टेक्निक प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्स दिला जातो आणि ॲडजस्टमेंट दिल्या जातात. आपण सगळ्यात पहिले काय करणार, ॲडजस्टमेंट वाचणार आणि ज्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्यांना विशिष्ट टिक मार्क किंवा स्टार करून घेणार. पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक. आता तुम्हाला मी भरपूर वेळेस सांगितलेलं आहे क्लोजिंग स्टॉकच्या ॲडजस्टमेंटला स्टार करू नका, कारण क्लोजिंग स्टॉक ट्रायल बॅलन्समध्ये नसतो. ओपनिंग स्टॉक असतो, क्लोजिंग स्टॉक नसतो, म्हणून आपण त्याला डायरेक्ट सोडवणार, त्याला स्टार करू नका. रेंटवर सांगितलं प्रीपेड आणि आउटस्टँडिंग या कॉमन ॲडजस्टमेंट आहे ज्या नेहमी विचारल्या जातात. तर रेंटवर सांगितलं रेंटला स्टार करा. तर चला आपण रेंटला स्टार करूया विद्यार्थी मित्रांनो. मग रेंटवर ॲडजस्टमेंट आहे, रेंटला तुम्ही स्टार करून घ्या. रेंटला आपण इथं मार्किंग करू. मग इथं वरती दिलेले बघा रेंट अँड टॅक्सेस, याला स्टार करा. त्याच्यानंतर प्रोव्हाइड 2% रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स. RDDची ॲडजस्टमेंट आहे. RDDची ॲडजस्टमेंट नेहमी डेटर्सवर सोडवतात. मग सन्ड्री डेटर्सवर सोडवा. इथं डेटर्स आणि क्रेडिटर्स सोबत दिलेले आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं असा एक प्रॉब्लेम आपला झालेला आहे. डेटर्स आणि क्रेडिटर्स जर सोबत दिले तर डेबिट बॅलन्समध्ये जी अमाऊंट असते ती डेटर्सची असते आणि क्रेडिटमध्ये जी अमाऊंट असते ती क्रेडिटर्सची असते. तर इथं डेटर्सला स्टार करा, डेटर्सवर ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर राईट ऑफ म्हणजे कमी करणे. डेप्रिसिएशन 7.5% मशिनरीवर आणि 15% फर्निचरवर. मग मशिनरी आणि फर्निचर या दोघांना स्टार करूया, दोघांवर ॲडजस्टमेंट आहे. क्रिएट डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. नवीन ॲडजस्टमेंट आज आपण सोडवणार आहोत. डिस्काउंटची ॲडजस्टमेंट क्रेडिटर्सवर सांगितली, मग इथं क्रेडिटर्स आहे, क्रेडिटर्सला स्टार करा. डिस्काउंटची ॲडजस्टमेंट 2 आहे, तुम्ही आपलं ॲडजस्टमेंटचे लेक्चर जाऊन बघू शकतात. डिस्काउंट डेटर्सवर पण येऊ शकतो, क्रेडिटर्सवर पण येऊ शकतो. इथं क्रेडिटर्सवर सांगितलं. या व्यतिरिक्त इथं अजून एक ॲडजस्टमेंट दिली विद्यार्थी मित्रांनो, त्याला तुम्ही म्हणणार हिडन ॲडजस्टमेंट. ती इथं एक्स्ट्रा दिली जात नाही, ती ट्रायल बॅलन्समध्ये दिली जाते. इथं बघा सॅलरीच्या पुढं कंसामध्ये 10 महिने मंथमध्ये सांगितलं, तर ही एक ॲडजस्टमेंट आहे. जेव्हा ट्रायल बॅलन्समध्ये असे मंथमध्ये एखादा ट्रान्झॅक्शन येईल, मंथमध्ये, इयरमध्ये किंवा पर्सेंटेजमध्ये सांगतात, तर मंथ, इयर, पर्सेंटेज अशा 3 प्रकारे जर एखादा ट्रान्झॅक्शन दिला ट्रायल बॅलन्समध्ये तर ती ॲडजस्टमेंट आहे, त्याला पण 2 वेळेस सोडवा. तर सॅलरी कशी सोडवायची ती आपण पुढे बघणारच आहोत. तर ज्यांना तुम्ही स्टार केलेलं आहे त्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे, त्यांचे 2 इफेक्ट करावे लागतील आणि ज्यांच्यावर स्टार नाही त्यांचा एकच इफेक्ट आपल्याला करायचा आहे. तर आता मी हे क्लोज करतो. फक्त लक्षात ठेवा कशावर ॲडजस्टमेंट आहे. तर हे आपण क्लोज करूया. आता प्रॉब्लेम सोडवत असताना आपली टेक्निक तुम्हाला माहिती आहे, आपण सोडवणार या नियमाच्या आधारे. ट्रायल बॅलन्सचा नियम आपण या सिक्वेन्सनुसार नाही सोडवणार. आपण सोडवणार अगोदर सर्व डेबिट, त्याच्यानंतर सर्व क्रेडिट. आणि जेव्हा तुम्ही डेबिट सोडवता तेव्हा डेबिटचा नियम लक्षात ठेवा. डेबिटमध्ये असतात एक्सपेन्सेस किंवा असेट. जर तुम्हाला डेबिटमध्ये दिलेला ट्रान्झॅक्शन एक्सपेन्सेस वाटला तर तो डायरेक्ट डेबिट साईडला रेकॉर्ड करा, ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आणि जर असेट वाटला तर असेटला रेकॉर्ड करा. तर बघा आपण पहिला बघूया ड्रॉइंग मी आता भरपूर वेळेस शिकवलं तुम्हाला. ट्रायल बॅलन्समध्ये जेव्हा ड्रॉइंग दिली जाणार तेव्हा त्या ड्रॉइंगचा फक्त एकच इफेक्ट करायचा आहे आणि ॲडजस्टमेंटमध्ये जर ड्रॉइंग दिली तर त्याचे 2 इफेक्ट करायचे आहे. मग ड्रॉइंग एकदाच इफेक्ट करा कारण ट्रायल बॅलन्समध्ये दिलं. आणि जेव्हा ट्रायल बॅलन्समध्ये ड्रॉइंग देणार तेव्हा त्याचा एक इफेक्ट काय करणार, कॅपिटलमधून लेस करणार. मग जेव्हा ड्रॉइंग दिली जाणार ट्रायल बॅलन्समध्ये तेव्हा ती कॅपिटलमधून लेस करायची. मग कॅपिटल अगोदर लिहा. लायबिलिटी साईडची सुरुवात आपण कॅपिटलने करतो. कॅपिटल अगोदर लिहावं लागेल. सगळ्यात वरती कॅपिटल 55,000 इनरला लिहा आणि याच्यातून ट्रायल बॅलन्सला दिलेली ड्रॉइंग लेस करा. लेस ड्रॉइंग दिलेली आहे डेबिट बॅलन्स 3,000. मग ड्रॉइंग तुम्ही 3,000 वजा करा
आणि शिल्लक राहिलेली अमाऊंट इथे इनरलाच लिहा, कारण आपल्याला प्रॉफिट अँड लॉसचा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस ट्रान्सफर करायचा आहे. तर जेव्हा जेव्हा ड्रॉइंग ट्रायल बॅलन्समध्ये देणार तेव्हा फक्त कॅपिटलमधून लेस करणार एकदा, दोन इफेक्ट करू नका, ती ॲडजस्टमेंट नाही. त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक. आता आपल्याला माहीत झालं ओपनिंग स्टॉक नेहमी डेबिट साईडला रेकॉर्ड करतात. कोणत्या? ट्रेडिंग अकाउंटच्या. ट्रेडिंग अकाउंटची सुरुवातच डेबिटची ओपनिंग स्टॉकने होते. मग इथे लिहा टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉकची अमाऊंट डायरेक्ट आउटर कॉलम 16,400 16,400. ओपनिंग स्टॉक नंतर परचेस. परचेस म्हणजे खरेदी करणे, सेल्स म्हणजे विकणे. परचेस आणि सेल्स हे ट्रान्झॅक्शन ट्रायल बॅलन्समध्ये येतात. परचेस लिहायचं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि सेल्स लिहायचं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. मग परचेस लिहा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू परचेस, आणि परचेस आणि सेल्समधून आपण त्यांचे रिटर्न वजा करतो. मग परचेसमधून परचेसचे रिटर्न आणि सेल्समधून सेल्सचे रिटर्न वजा करायचे. रिटर्न कुठे असतात त्याचं लॉजिक भरपूर वेळेस सांगितलं. परचेस डेबिटमध्ये असतात तर त्याचे रिटर्न नेहमी क्रेडिटमध्ये असतील, आणि सेल्स क्रेडिटमध्ये असतात तर त्याचे रिटर्न डेबिटमध्ये असतील. मग इथं रिटर्न दिले परंतु फक्त डेबिटमध्ये दिले, क्रेडिटमध्ये नाही. मग परचेस डेबिट आहे तर त्याचे रिटर्न क्रेडिटला असतात, क्रेडिटमध्ये रिटर्न दिलेले नाही. आणि हे डेबिटचे रिटर्न जे असतात ते सेल्स रिटर्न असतात. मग परचेसचे रिटर्न दिले नाही, मग परचेसची अमाऊंट डायरेक्ट आउटर कॉलमला लिहा 31,100, कारण रिटर्न त्याचे दिलेले नाही. त्याच्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस. नावातच आलं एक्सपेन्सेस म्हणजे खर्च. खर्च आपण ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहितो. तुम्हाला माहिती आहे थेअरीमध्ये मी शिकवलेले सर्व डायरेक्ट खर्च आपण ट्रेडिंग अकाउंटला लिहितो आणि इनडायरेक्ट प्रॉफिट अँड लॉसला. मग शब्द डायरेक्ट आला, इनडायरेक्ट नाही. मग जेव्हा जेव्हा डायरेक्ट शब्द येईल तेव्हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहित चला डायरेक्ट एक्सपेन्सेस टू डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट आउटर कॉलम डायरेक्ट एक्सपेन्सेस 2,500. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेल्स. सेल्स जरी क्रेडिटमध्ये असला तरी लगेच रेकॉर्ड करून घ्या, कारण सेल्समधून रिटर्न वजा करायचे असतात. मग सेल्स आपण रेकॉर्ड करतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, कारण तो आपला इन्कम आहे. सेल्स इनरला लिहा. सेल्सची अमाऊंट 50,000. आता सेल्स क्रेडिटला दिला तर त्याचे रिटर्न कुठे असतील? डेबिटला. इथं डेबिटला रिटर्न दिले बघा 1,980, ते सेल्सचे रिटर्न आहे. मग रिटर्न आपण लेस करत असतो एकदाच, लेस सेल्स रिटर्न, याला रिटर्न इनवर्ड सुद्धा म्हणतात. सेल्स रिटर्न 1,980 वजा करा आणि उत्तर लिहा आउटरला. मग सेल्स रिटर्न आता आउटरला लिहा. 50,000 मधून 1,980 वजा झाले, किती राहिले? 49 मधून 900 गेले 48,100. 48,100 मधून 80 गेले 48,020. एवढी अमाऊंट शिल्लक राहिली 48,020. तर या पद्धतीने तुम्ही सोडू शकतात विद्यार्थी मित्रांनो. सेल्समधून रिटर्न सेल्सचे वजा केले, एकदाच वजा करा. त्याच्यानंतर सेल्स नंतर रिटर्न झाले. आता रेंट अँड टॅक्सेस. रेंट डेबिटमध्ये दिला, जिथं जिथं तुम्ही अडकले डेबिटचा नियम वापरा. मग डेबिटचा नियम काय? खर्च किंवा असेट. मग रेंट खर्च आहे का असेट आहे? खर्च आहे. रेंट म्हणजे भाडे. मग रेंट खर्च आहे. खर्च म्हणजे ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग सर्व खर्च मेजॉरिटी आपण कुठे लिहितो विद्यार्थी मित्रांनो? आपण मेजर खर्च प्रॉफिट अँड लॉसला लिहितो. फक्त प्रोडक्शनशी संबंधित वेजेस, कोल, गॅस, फ्युएल, इंधन असतील किंवा रॉयल्टी वगैरे असेल किंवा कॅरेज इनवर्ड असतील, हे आपण ट्रेडिंग अकाउंटला लिहितो डेबिटला. बाकी सर्व मेजर खर्च प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. एक लाईन सोडून टू रेंट अँड टॅक्सेस याला इनरमध्ये लिहा, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. मग रेंट अँड टॅक्सेस इनर कॉलम 6,000. लगेच ॲडजस्टमेंट सोडवा. ॲडजस्टमेंट नंबर 2, रेंट ऑफ ₹4,000 हॅज बीन प्रीपेड. प्रीपेड सांगितलं. प्रीपेड म्हणजे अगोदरच पेड करणे. मग प्रीपेडचे 2 इफेक्ट आता तुम्हाला माहीत झाले, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आपण सोडवतोय. जेव्हा जेव्हा प्रीपेड सांगणार तेव्हा पहिला इफेक्ट लेस करायचा. मग पहिला इफेक्ट करा लेस प्रीपेड. किती सांगितलं ॲडजस्टमेंटमध्ये? 4,000. मग 4,000 वजा करा. आउटरला शिल्लक राहिले 2,000. आता 2 इफेक्ट करावे लागतील, कारण ॲडजस्टमेंट आहे. प्रीपेड पहिल्यांदा लेस करतात आणि दुसऱ्यांदा प्रीपेडचा बॅलन्स असेटला रेकॉर्ड करतात. मग असेटला रेकॉर्ड करा. वरती 5-6 लाईन सोडा आणि लिहा प्रीपेड रेंट अँड टॅक्सेस. ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली अमाऊंट रेकॉर्ड करायची. आउटर कॉलम 4,000. प्रीपेड जेव्हा जेव्हा विचारणार लेस करा, दुसऱ्यांदा असेटला रेकॉर्ड करा. त्याच्यानंतर रेंट नंतर बॅड डेट्स.
तर आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला भरपूर वेळ शिकवलं. ही ॲडजस्टमेंट 12वीमध्ये पण विचारतात, मुलं कन्फ्यूज होतात, 12वीला पण सोडवता येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ही ॲडजस्टमेंट इतक्या सोप्या पद्धतीने शिकवली जाते की तुम्ही 12वीला सुद्धा ही सहज सोडू शकतात. बॅड डेट्स आणि इथं बघा खाली दिलं रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स. रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स म्हणजे RDD. बॅड डेट्स देतात डेबिटमध्ये, RDD देतात क्रेडिटमध्ये. एक लक्षात घ्या, जे बॅड डेट्स आणि RDD ट्रायल बॅलन्समध्ये देतात त्यांना एकदाच रेकॉर्ड करायचं. त्याला ओल्ड बॅड डेट्स आणि ओल्ड RDD म्हणतात. कुठे रेकॉर्ड करायचं? बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचं. RDD सुद्धा डेबिटला रेकॉर्ड करायची. ती क्रेडिटला आहे पण रेकॉर्ड करणारा डेबिटला, म्हणून ती लेस करायची आणि शेवटी लेस करायची. मग सगळ्यात अगोदर बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करा. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 2, त्याला ओल्ड बॅड डेट्स म्हणतात. ओल्ड बॅड डेट्स एकदाच रेकॉर्ड करा. ते दिलेले आहेत 400. आता तुम्ही म्हणणार सर लगेच RDD वजा करू का? इथं लगेच नाही करायची, ॲडजस्टमेंट सोडवल्यानंतर वजा करायची. मग RDD तशीच राहू द्या. RDD नंतर डिस्काउंट. 2-3 खर्च ट्रान्झॅक्शन मी तुम्हाला सांगितले होते, ते डेबिटमध्ये पण येऊ शकतात, क्रेडिटमध्ये पण येऊ शकतात. डिस्काउंट, कमिशन, इंटरेस्ट हे 2-3 ट्रान्झॅक्शन जेव्हा येतील तेव्हा ते फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करायचे. जर ते डेबिटमध्ये आले डेबिटला रेकॉर्ड करा, क्रेडिटमध्ये आले क्रेडिटला रेकॉर्ड करा, फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग डिस्काउंट कुठे आला? डेबिटला, तर डेबिटला रेकॉर्ड करा. इथं बॅड डेट्स खाली 3-4 लाईन सोडा, आपल्याला ॲडजस्टमेंट सोडवायची आहे. मग आपण जागा ॲडजस्ट करूया आणि आता रेकॉर्ड करूया. 3-4 लाईन सोडून टू डिस्काउंट डेबिटला आला म्हणून डेबिटला, क्रेडिटला आला असता तर क्रेडिटला. डिस्काउंट 2375 डायरेक्ट आउटर कॉलम. कमिशन आत्ताच सांगितलं होतं, पण कमिशन डेबिटला नाही आला, कुठे आला? क्रेडिटला. मग कमिशन जर क्रेडिटला आला तर कुठे रेकॉर्ड करायचं? क्रेडिटला. मग एक लाईन सोडून रेकॉर्ड करा. बाय कमिशन रिसिव्ड. डेबिटला आला तर डेबिट, क्रेडिटला आला तर क्रेडिट. मग कमिशन रिसिव्ड डायरेक्ट आउटर कॉलम 255. तुम्ही म्हणणार सर आपण क्रेडिट तर नंतर सोडवतो, नंतरच सोडवा, पण असे जर सोपे आले तर सोडून घेत चला. कमिशन रिसिव्ड. त्याच्यानंतर डेटर्स आणि क्रेडिटर्स. डेटर्स आणि क्रेडिटर्स फक्त बॅलन्स शीटला रेकॉर्ड करायचे. डेटर्स आपली असेट आहे, क्रेडिटर्स आपली लायबिलिटी आहे. मग अगोदर डेटर्स असेटला रेकॉर्ड करा, डेटर्स. इनरला रेकॉर्ड करा. डेटर्सची अमाऊंट आहे 20,250. त्याच्यावर ॲडजस्टमेंट सोडवायची. ॲडजस्टमेंट आहे बॅड डेट्स आणि RDD 3 नंबर ॲडजस्टमेंट वाचा. प्रोव्हाइड 2% रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स. रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स म्हणजे RDD दिली 2%. इट वॉज रिअलाइज दॅट आर डेटर वर्थ ₹1,000 प्रूव्ह टू बी बॅड अँड हॅज टू बी रिटर्न ऑफ. आपले जे डेटर्स होते 1,000 रुपयाचे ते बॅड ठरलेले आहे आणि त्याला आपण रिटर्न ऑफ करायचं. रिटर्न ऑफ म्हणजे काढून टाकणे किंवा कमी करणे. मग याला म्हणतात बॅड डेट्स. मग बॅड डेट्स दिले 1,000 आणि RDD दिली 2%. जे ॲडजस्टमेंटमध्ये देतात त्याला म्हणतात न्यू बॅड डेट्स, न्यू RDD. यांचे 2 इफेक्ट करायचे आणि यांचे 2 इफेक्ट अगदी सोपे. पहिला इफेक्ट डेटर्समधून लेस करा, दोन्ही पण, RDD पण बॅड डेट्स पण दोन्ही लेस करा. आणि दुसऱ्यांदा जे इकडे लेस केले ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड करा. मग इकडे पहिले लेस करा. मग अगोदर लेस करताना सर मी बॅड डेट्स वजा करू का RDD वजा करू? तर भरपूर वेळेस सांगितलं अगोदर बॅड डेट्स वजा करा. मग वजा करा न्यू बॅड डेट्स. इतक्या परफेक्ट सोडवणार की 12वीला सुद्धा चुकणार नाही. न्यू बॅड डेट्स किती दिले? 1,000. वजा केल्यानंतर इनरला लिहा 19,250. आता वजा करा RDD. लेस किती टक्के सांगितली? 2% RDD. आता 2% कशावर काढायचे हे भरपूर वेळेस सांगितलं. 2% बॅड डेट्स वजा झाल्यानंतर जी अमाऊंट शिल्लक राहते त्याच्यावर काढायचे. मग 19,250 वर 2% काढायचे. 2% कसे काढतो आपण? 1 झिरो कट केला तर 10% शिल्लक राहतात, 2 झिरो कट केले तर 1% शिल्लक राहतो. पण दुसरा झिरो नाही आहे, दुसरी संख्या आहे. मग दुसरा झिरो नसेल, संख्या असेल तर त्याला पॉईंट म्हणून घ्या. मग 0.5 घ्या आणि पहिले 2 फिगर कट केल्यानंतर किती राहतात? 192 आणि पुढचा 0.5. 6 असेल तर 0.6, 8 असेल तर 0.8. झिरो ऐवजी संख्या असेल तर त्याला पॉईंट म्हणून घ्या. 1% किती येणार? 192.5. मग 1% 192.5 येतं, आपल्याला 2% पाहिजे.
मग 192.5 गुणिले 2 करा, 19 दुने 38, 380 आणि ते 2.5 आणि 2.5 5, 385. 2% आले 385, वजा करा 19,000 मधून 300 गेले 18,700, त्याच्यातून 85 गेले 18,615 आणि हे 250 18,865. बेरीज वजाबाकी करता आली पाहिजे. 18,865. डेटर्स किती शिल्लक राहिले? 18,865. एवढे डेटर्स विद्यार्थी मित्रांनो आपले शिल्लक राहिले. पहिला इफेक्ट बॅड डेट्स आणि आरडीडी जे ॲडजस्टमेंटमध्ये देतात दोन्ही पण ट्रायल डेटर्समधून लेस करा. आणि दुसरा इफेक्ट जे इकडे लेस केले ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड करा. मग चला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इकडे जागा सोडलेली, दोन्हीच्या दोन्ही जे तिकडे लेस झाले ते इकडे ॲड होतील. ॲड न्यू बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स प्लसचं सिम्बॉल 1000 प्लस ॲड न्यू आरडीडी 2%. ती किती काढली होती आपण? ती आपण इथं सोडवली बघा, 385 प्लस 385 आणि ॲड करून इनरलाच लिहा. 10 आणि 4 14 आणि 3 1785, 1785. संपली ॲडजस्टमेंट. आरडीडी आणि बॅड डेटर्समधून वजा करायचे आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड करायचे. आता ॲडजस्टमेंट संपल्यानंतर इथं आरडीडी बाकी आहे. ट्रायल बॅलन्सची आरडीडी ओल्ड आरडीडी एकदाच रेकॉर्ड करायची, ती क्रेडिटला असते. जेव्हा तुम्ही डेबिटला रेकॉर्ड करणार तेव्हा ती नेहमी लेस करत चला. मग इकडे लिहा लेस ओल्ड आरडीडी आणि ती बघा ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला 1500 दिलेली आहे. मग 1500 वजा करा, आउटरला शिल्लक राहिले 285. 285. तर या पद्धतीने ॲडजस्टमेंट आपण सोडवली. डेटर्स झाले. आता क्रेडिटर्स. डेटर्स असेट आहे, क्रेडिटर्स आपली लायबिलिटी आहे. मग कॅपिटल खाली 2-3 लाईन सोडा आणि लिहा क्रेडिटर्स. क्रेडिटर्स इनरला लिहा कारण त्याच्यावर पण ॲडजस्टमेंट आली. मग क्रेडिटर्सची अमाऊंट इनरला लिहू क्रेडिटमध्ये 18,500. काय ॲडजस्टमेंट आहे? ॲडजस्टमेंट शेवटची 5 नंबर डिस्काउंट सांगितलं. डिस्काउंट म्हणजे सूट, सवलत. मग जेव्हा जेव्हा आपण डिस्काउंट देतो त्या डिस्काउंटमुळे व्हॅल्यू काय होते? कमी होते. उदाहरणार्थ तुम्ही मार्केटमध्ये गेला आणि 100 रुपयाची वस्तू खरेदी केली आणि तुम्हाला त्या दुकानदाराने सांगितलं 10 रुपये डिस्काउंट. 10 रुपये डिस्काउंट याचा अर्थ आता आपण त्याला 100 नाही देणार, 90 रुपये देणार. मग 90 रुपये म्हणजे कमी दिले. जेव्हा जेव्हा डिस्काउंट येणार तेव्हा तेव्हा व्हॅल्यू काय होणार? कमी होणार. म्हणून लक्षात ठेवा, डिस्काउंट क्रेडिटर्सवर असू द्या किंवा डेटर्सवर असू द्या, डिस्काउंटचा पहिला इफेक्ट नेहमी लेस करा. मग लिहा लेस किती टक्के डिस्काउंट? 3% डिस्काउंट. मग 3% तुम्हाला माहिती आहे. आता 2 झिरो आहे, 2 झिरो कट करा. 1% किती? 185. मग 185 गुणिले 3 18 त्रिक 54, 540 आणि ते 15 555. या पद्धतीने डिस्काउंट काढा. किती शिल्लक राहिले? 18,000 मधून 55 गेले 17,945. या पद्धतीने. आता एक लक्षात द्या, दुसरा इफेक्ट डिस्काउंटचा दुसरा इफेक्ट मी डेटर्स पण लगेच शिकवतोय तुम्हाला. डिस्काउंट क्रेडिटर्स लायबिलिटी होती, 18,500 द्यायचे होते. आता आपण किती देणार? 17,945. आपण कमी पैसे देणार. आता आपल्याला पैसे कमी द्यायचे. आपला काय झाला? डिस्काउंटमुळे फायदा झाला. जेव्हा जेव्हा तुम्ही क्रेडिटर्सवर डिस्काउंट वजा करणार तेव्हा आपला फायदा होणार आहे. फायदा म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा. डेटर्सवर डिस्काउंट असेल त्याची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे एवढे पैसे मिळणार होते आता एवढे मिळत आहे, आपल्याला नुकसान झालं. डेटरचं डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. म्हणजे दुसरा इफेक्ट काय? क्रेडिटर्समधून डिस्काउंट वजा करा. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. डेटर्समधून डिस्काउंट असेल तर वजा करा. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आता आपण कुठं करणार? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. मग चला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला इकडे लिहा बाय डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 555. 555 एवढा डिस्काउंट होता. क्रेडिटर्समधून वजा केल्यानंतर तो क्रेडिटला रेकॉर्ड करा कारण तेवढा फायदा आहे. डेटर झालं, क्रेडिटर झालं. फर्निचर आपली असेट आहे, असेटला रेकॉर्ड करा. मग बॅलन्स शीटच्या असेटला फर्निचरवरती जागा सोडलेली आहे. फर्निचर इनरला लिहा, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. फर्निचरची अमाऊंट आहे किती? 6,000. लगेच ॲडजस्टमेंट सोडवा. ॲडजस्टमेंट असते डेप्रिसिएशनची. राईट ऑफ म्हणजे कमी करणे. फर्निचरवर डेप्रिसिएशन 15% सांगितला. डेप्रिसिएशनमुळे असेटची व्हॅल्यू कमी होते. मग डेप्रिसिएशन पहिल्यांदा वजा करायचा. लेस
15% डेप्रिसिएशन. मग 15% कसे काढायचे, 2 झिरो कट करा, 1% किती 60, 60 गुणिले 15, 15 × 90, 900 रुपये. मग आउटरला शिल्लक राहिले 5100. दुसरा इफेक्ट, डेप्रिसिएशन आपला लॉस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करा. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 900. आता लगेच दुसरा डेप्रिसिएशन सोडवा. दुसरा डेप्रिसिएशन मशिनरीवर आहे. मग अगोदर मशिनरी रेकॉर्ड करा असेटला. असेटला रेकॉर्ड करा मशिनरी. इनर कॉलम मशिनरीची अमाऊंट आहे 12,000. आता त्याच्यावर डेप्रिसिएशन किती काढायचं, 7.5. डेप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट लेस 7.5% डेप्रिसिएशन. DEP म्हणजे डेप्रिसिएशन. मग 7.5 कसे काढायचे, 2 झिरो कट करा, 2 झिरो कट म्हणजे 1%, 120, 120 गुणिले 7.5 करा. मग 120 गुणिले 7.5 करा किंवा 5% काढा, नंतर 2.5% काढा. 1200 10%, 600 5%, 600 चे निम्मे 300 म्हणजे 900. डेप्रिसिएशन किती आलं 900. शिल्लक राहिले 11,100. दुसऱ्यांदा डेप्रिसिएशन आपण रेकॉर्ड करतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इकडे लिहा टू डेप्रिसिएशन ऑन मशिनरी, तेवढंच आलेलं आहे किती 900. डेप्रिसिएशन काढता आलं पाहिजे. फर्निचर झालं, मशिनरी झालं. गुडविल डेबिटमध्ये दिलं, जिथं तुम्ही अडकले तिथं नियम वापरा. डेबिट म्हणजे एक्सपेन्सेस किंवा असेट. गुडविल खर्च आहे का असेट आहे, तर लक्षात घ्या गुडविल आपली असेट आहे. इंटँजिबल असेट म्हणतात त्याला. इंटँजिबल म्हणजे अदृश्य, डोळ्याने दिसत नाही पण ती असेट आहे. नाव लौकिक म्हणतो आपण. बिझनेसचं नाव जे असतं त्याला असेट म्हणतो आपण. मग गुडविल आपली जेव्हा जेव्हा विचारणार तेव्हा असेटलाच रेकॉर्ड करा. मग इकडे जागा आहे आपल्याकडे, इथेच लिहूया गुडविल. गुडविलची डायरेक्ट अमाऊंट आउटर कॉलमला लिहा. गुडविल आहे 7,500 डायरेक्ट आउटर कॉलम. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वेजेस अँड सॅलरी, इथं स्पेलिंग मिस्टेक झाली. वेजेस अँड सॅलरी जॉईंट शब्द दिला तर पहिला शब्द बघत चला. वेजेस म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि सॅलरी आणि वेजेस असं सांगितलं तर सॅलरी म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. हा खर्च आहे. मग वेजेसने सुरुवात झाली. वेजेस म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू वेजेस अँड सॅलरीज. डायरेक्ट आउटर कॉलम वेजेस आणि सॅलरी ती दिलेली आहे 7,000. सॅलरी आणि वेजेस असतं तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिलं असतं. सॅलरी खर्च आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा टू सॅलरीज कंसामध्ये 10 मंथ आणि ही ॲडजस्टमेंट आहे कारण कंसामध्ये इन्फॉर्मेशन दिली. इनरला लिहा 5,000. आता कसं सोडवायचं लक्ष द्या. वर्किंग नोट बनवा. इथं मी दाखवतोय, तुम्ही लिहून घ्या वाटलंच तर. किती सांगितले, 10 महिन्याचा खर्च सांगितला सॅलरी. एक लक्षात घ्या ट्रायल बॅलन्स जो असतो तो 1 वर्षाचा असतो. म्हणजे जेवढे पण खर्च इन्कम वगैरे आहे ते सगळे 1 वर्षाचे पाहिजे. पण हा 1 वर्ष पूर्ण नाही, तो 10च महिन्याचा आहे. तर लक्ष द्या 1 वर्षात असतात 12 महिने. 12 महिन्यापेक्षा कमी टाईम किंवा जास्त टाईम दिला जाऊ शकतो. इथं कमी दिला 10 महिने किंवा जास्त दिला 14 महिने 15 महिने. तर काय करायचं, जेव्हा जेव्हा इन्फॉर्मेशन 12 महिन्यापेक्षा कमी दिलेली असेल, 12 महिन्यापेक्षा कमी असेल तेव्हा लक्षात घ्या ती ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंगची. कोणती आहे, आउटस्टँडिंग. आणि कंसामध्ये दिलेली इन्फॉर्मेशन 12 महिन्यापेक्षा जास्त असेल तेव्हा ती ॲडजस्टमेंट आहे प्रीपेडची. म्हणजे कंसामध्ये इन्फॉर्मेशन दिली तर 2च ॲडजस्टमेंट असू शकतात, आउटस्टँडिंग किंवा प्रीपेड. कंसामधली इन्फॉर्मेशन 12 महिन्यापेक्षा कमी असेल आउटस्टँडिंग म्हणून सोडवा, जास्त असेल प्रीपेड म्हणून सोडवा. समजलं. आता ही आउटस्टँडिंग आहे कारण 12 पेक्षा कमी दिलं 10 महिने म्हणली आउटस्टँडिंग. प्रीपेड ॲड लेस करतात, आउटस्टँडिंग आपण काय करतो ॲड. म्हणली ॲड आउटस्टँडिंग. आता आउटस्टँडिंग किंवा प्रीपेड किती घेणार, तर जेवढी कमी दिली तेवढी आउटस्टँडिंग घ्या, जेवढी जास्त दिली तेवढी प्रीपेड घ्या. मग 12 पेक्षा किती कमी दिली, 10 दिले म्हणजे किती कमी दिले, 2 महिने कमी दिले. मग कंसामध्ये लिहा 2 मंथ, 2 महिन्याचा आउटस्टँडिंग. समजा 15 महिने दिले असतं तर किती जास्त दिले, 3 महिने म्हणजे 3 महिन्याचे प्रीपेड. या पद्धतीने काढा. आता 2 महिन्याचे कसे काढायचे, 5,000 जे आहे ते 10 महिन्याचे. मग काय करायचं, 5,000 किती महिन्याचे आहे, 10 महिन्याचे. त्याला 10 महिन्याने भागा, एम म्हणजे मंथ. मग 5,000 भागिले 10, इथं पूर्ण शब्द लिहितो नाही तर कन्फ्यूज होणार तुम्ही. मग 10 × 5 = 50, वरचे 2 झिरो. उत्तर किती आलं 500.
जी अमाऊंट आहे ती 10 महिन्याची आहे, त्याला 10 महिन्याने भागा, एका महिन्याचं उत्तर काढा. एका महिन्याचं उत्तर आलं 500. आपल्याला किती महिने पाहिजे? 2 महिने. मग 500 गुणिले 2 महिने, उत्तर किती आलं? 1000. मग आउटस्टँडिंग किती मिळालं आपल्याला? 1000. 1000 ॲड करा. या पद्धतीने तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. आउटरला लिहा 6000. मग आउटस्टँडिंग एका महिन्याचे ॲड केले. प्रीपेड दुसऱ्यांदा असेटला लिहितात, आउटस्टँडिंग द्यायची आहे, आउटस्टँडिंग दुसऱ्यांदा लायबिलिटीला लिहितात. मग इकडे लिहा आउटस्टँडिंग सॅलरी किती महिन्याची? 2 मंथ. लायबिलिटीला लिहायचं 1000. संपलं. मग या पद्धतीने तुम्हाला ॲडजस्टमेंट ओळखता आली पाहिजे. आता हे मी इरेज करून घेतो. 12 महिन्यापेक्षा कमी टाईम दिला आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट म्हणून सोडवा. 12 महिन्यापेक्षा जास्त दिला प्रीपेडची ॲडजस्टमेंट म्हणून सोडवा. जेवढं कमी असेल तेवढं आउटस्टँडिंग घ्या. 2 महिने कमी होते, 2 महिने आउटस्टँडिंग. जेवढं जास्त असेल तेवढं प्रीपेड म्हणून रेकॉर्ड करा. तर आपण हे इरेज करूया. तर तुम्हाला या पद्धतीने ती ॲडजस्टमेंट ही 12वीच्या पेपरला येतात म्हणून तुम्हाला आत्ताच जमली पाहिजे. पुढचं बघा, सॅलरी नंतर ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट आपला खर्च आहे. मग खर्च आपण कुठे लिहितो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. टू ॲडव्हर्टाइजमेंट डायरेक्ट आउटर कॉलमला लिहा विद्यार्थी मित्रांनो. ॲडव्हर्टाइजमेंट आहे 9000. ॲडव्हर्टाइजमेंट नंतर इन्व्हेस्टमेंट. तुम्ही जर अडकला तर नियम वापरा. इन्व्हेस्टमेंट कुठे दिले? डेबिटमध्ये. डेबिट म्हणजे खर्च किंवा असेट, इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. मग गुंतवणूक आपली काय आहे? असेट आहे. मग असेटला रेकॉर्ड करा. इन्व्हेस्टमेंट जेव्हा जेव्हा येणार तेव्हा असेटलाच रेकॉर्ड करायची. इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर. डिबेंचर म्हणजे कर्ज रोखे. डायरेक्ट आउटर कॉलम 8500. डेबिट बॅलन्स सगळे संपले. आता डेबिट संपल्यावर क्रेडिट सोडवा. क्रेडिट सोडवताना क्रेडिटचा नियम वापरा. क्रेडिटमध्ये दिलेला प्रत्येक ट्रान्झॅक्शन इन्कम किंवा लायबिलिटी. जर इन्कम असेल तर क्रेडिट साईडला रेकॉर्ड करा. कोणत्या? ट्रेडिंग अकाउंटच्या किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या. आणि लायबिलिटी असेल तर लायबिलिटीला. पहिला कॅपिटल लायबिलिटीला रेकॉर्ड झाला. दुसरा सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड झाला. बॅड RDD पण सोडवली आपण. कमिशन प्रॉफिट इन्कम आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला रेकॉर्ड करून घेतला. क्रेडिटर्स पण रेकॉर्ड झालं लायबिलिटीला. फक्त एकच राहिलं बघा, 13750. लोन. लोन कुठं दिलं? क्रेडिटमध्ये. क्रेडिट म्हणजे इन्कम किंवा लायबिलिटी. लोन म्हणजे कर्ज. मग कर्ज इन्कम आहे का लायबिलिटी आहे? लायबिलिटी आहे. मग लिहा लोन्स अँड ॲडव्हान्सेस लायबिलिटीला. लोन्स अँड ॲडव्हान्सेस. डायरेक्ट आउटर कॉलम 13750. ट्रायल बॅलन्स विद्यार्थी मित्रांनो पूर्ण संपला. आता फक्त चेक करा ॲडजस्टमेंट कोणत्या बाकी आहे. पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक बाकी आहे. क्लोजिंग स्टॉक नेहमी येते. 2 इफेक्ट तुम्ही पाठच करून ठेवा. पहिला इफेक्ट क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला हा ट्रेडिंग अकाउंट आहे बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकच्या 2 अमाऊंट दिल्या तर जी कमी असेल ती घ्या. इथं एकच अमाऊंट दिली 17250, जी आहे तीच रेकॉर्ड करा. पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, दुसऱ्यांदा बॅलन्स शीटच्या असेटला. मग बॅलन्स शीटच्या असेटला क्लोजिंग स्टॉक 17250. संपलं. दुसरी ॲडजस्टमेंट रेंटची झाली, RDD बॅड डेट्सची झाली, डेप्रिसिएशन झालं, डिस्काउंट झालं. सगळे ॲडजस्टमेंट झाल्या. ट्रायल बॅलन्स झालं. संपला प्रॉब्लेम. करा क्लोज. मग क्लोज करताना अगोदर ट्रेडिंग अकाउंट क्लोज करू. ट्रेडिंग अकाउंटला खाली घ्या. ट्रेडिंग अकाउंटला आपण इथं खाली घेऊया. मग हा आपला ट्रेडिंग अकाउंट आहे. ट्रेडिंग अकाउंटची डेबिट किंवा क्रेडिट साईड चेक करा कोणती जास्त आहे. तर क्रेडिट जास्त आहे. मग क्रेडिटची टोटल करा 48 आणि 17 65,270. 65,270. इकडे क्रेडिटची टोटल आहे ती डेबिटला सेम लिहा 65,270. आता 65,270 क्रेडिटची टोटल आहे, डेबिटची नाही. मग डेबिटची टोटल या डेबिटच्या संख्या याच्यातून वजा करा. डेबिटला डिफरन्स येणार, त्या डिफरन्सला आपण नाव देणार ग्रॉस प्रॉफिट. मग एवढ्या सगळ्या अमाऊंट या 65,270 मधून वजा करा. फरक जो येणार तो येणार 8,270. आणि हा फरक डेबिटला आला. डेबिटला फरक आला म्हणजे याला नाव द्या टू ग्रॉस प्रॉफिट. क्रेडिटला आला असता तर ग्रॉस लॉस. मग हा ट्रान्सफर करा प्रॉफिट अँड लॉसला. डेबिटवरून जाणार क्रेडिटवर. मग क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट.
8,270. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करू. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला थोडं वरती घेऊ आपण, जागा ॲडजस्ट करूया. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघा, क्रेडिट साईड आणि डेबिट साईड. तर डेबिट साईडला जास्त संख्या दिसतात, याचा अर्थ डेबिट जास्त आहे, आता क्रेडिट जास्त नाही. मग या डेबिटची सगळ्यांची टोटल करा. डेबिटची जर टोटल केली तर ती येते विद्यार्थी मित्रांनो 21,460. मग डेबिटची टोटल लिहा 21,460. डेबिटची टोटल किती आली? 21,460. 30 टोटल क्रेडिटला लिहा 21,460. आता या 21,460 मधून एवढ्या संख्या वजा करा. डिफरन्स जो येणार तो येणार 12,380. आता या डिफरन्सला काय नाव द्यायचं? डेबिटला जर डिफरन्स आला असता तर नेट प्रॉफिट, क्रेडिटला जर डिफरन्स आला तर नेट लॉस. मग याला नाव द्या बाय नेट लॉस. नेट लॉस आहे तो 12,380. नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस विद्यार्थी मित्रांनो आपण कुठे ट्रान्सफर करतो? कॅपिटलमध्ये. नेट प्रॉफिट आला तर कॅपिटलमध्ये ॲड करणार, नेट लॉस आला तर लेस करणार. मग नेट लॉस आला कॅपिटलमध्ये लिहा लेस नेट लॉस 12,380. नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस इकडे एकदा ट्रान्सफर केलं की कॅपिटल क्लोज करा. आउटरला उत्तर 52 मधून 12 गेले 40, 40 मधून 300 गेले 39,700, 700 मधून 80 गेले 39,620. कॅपिटल आला 39,620. आणि एकदा कॅपिटल आउटरला लिहिलं की बॅलन्स शीट क्लोज करून टाकायची. प्रॉब्लेम संपला. बॅलन्स शीट तुमची टॅली झाली पाहिजे. आणि बॅलन्स शीट आपली विद्यार्थी मित्रांनो इथं टॅली होते 72,315. तुम्ही नंतर चेक करा. बॅलन्स शीट टॅली होते 72,315. या पद्धतीने आपण बॅलन्स शीट टॅली केलं 72,315 वर. या पद्धतीने आपण प्रॉब्लेम सोडवला. असेच नवनवीन प्रॉब्लेमची आपण इथं आपल्या चॅनलवर प्रॅक्टिस करून घेणार आहोत. पुढच्या लेक्चरला देखील अजून एक महत्त्वाच्या प्रॉब्लेमची आपण प्रॅक्टिस करू. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडलेला असेल तर चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. पुढच्या लेक्चरला आपण नवीन प्रॉब्लेम शिकूया. थँक्यू.